टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अवकाळी पावसानं लातूर जिल्ह्यातल्या अनेक रस्त्यांची दुरावस्था केलेली आहे। प्रामुख्याने जर आपण लक्षात घेतलं तर शिरूर अंतपाळकडून उदगीरकडे जाणारा जो रस्ता आहे तो पूर्णपणे पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे ठप्प झालेला आहे। गरणी नदीला पूर आलेला आहे आणि त्या पुरामध्ये हा पर्यायी पूल जो आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे शिरूर अंतपाळकडून उदगीरकडे जाणारी असेल किंवा साकोळकडे जाणारी जी वाहतूक आहे ते पूर्णपणे 2 दिवसांपासून ठप्प आहे। आणि आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने मातीचे बांध टाकून ही वाहतूक अडवण्यात आलेली आहे। जेसीबीने दुरुस्तीचं काम सुरुवात करण्यात आलेलं आहे, मात्र 2 दिवसांपासून पूर्णपणे वाहतूक ठप्प झाल्यामुळे शिरूर अंतपाळ जे तालुक्याचं ठिकाण आहे इकडे बाजारपेठेसाठी येणारे नागरिक असतील किंवा शेतकरी असतील त्यांना येणं अडचणीचं ठरत आहे। इथे नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार। मला सांगा काय अवस्था झाली आहे, किती दिवसांपासून हा पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे? खरं बघितलं तर गेल्या 2.5 वर्षापासून ह्या पुलाचं काम अत्यंत संत गतीने चालू होतं। गती वर्षी पावसाळ्यामध्ये अशीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आणि आता या अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठा गेल्या 10 दिवसापासून पाऊस या ठिकाणी चालू आहे आणि त्या पावसामुळे गरणी नदीवरून जो पूल आहे तसं बघितलं तर शिरूर अंतपाळ ते उदगीर जाणारा हा मुख्य रस्ता आहे। आज 20 ते 25 गावचा तालुक्याचा संपर्क या वळण रस्त्याच्या पुलामुळे तुटलेला आहे आणि हे जी दिरंगाई होत आहे प्रामुख्यानं गुत्तेदाराचं काम करण्याच्या 2.5 वर्षामध्ये जर हा मुख्य रस्त्यावरला पूल झाला नसेल त्याच्यामुळं आज इकडल्या भागातील शहरातील शेतकरी असतील, व्यापारानिमित्त येणारे शेतकरी असतील किंवा नागरिक असतील आणि देवणी, वलांडी, साकोळ, उदगीर, दैठणा, येरोळ ह्या अनेक मोठ्या गावाचा संपर्क आज शिरूर अंतपाळ तालुक्याशी तुटलेला आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।